दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय। आणि हो एक वेळ जय म्हणा ना, श्री गोविंद प्रभू सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आता बस सर्वांना भूक लागली असं म्हणतात आणि 5 मिनिटच वेळ आहे आणि बोलायचं भरपूर आहे, सांगायचं भरपूर आहे आणि ऐकायचं पण भरपूरच आहे। तर आजच्या या संपूर्ण सभेला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्याला सर्वांना गुणसमान असलेले शेलू निवासी परमपूज्य परम आदरणीय उपाध्य कुलभूषण ज्ञाननिष्ठ वैराग्यनिष्ठ असे जे बाबाजी आहेत त्यांना आपला दंडवत प्रणाम सर्वांकडून, सर्व महिलांकडून तसेच पुष्पाताईकडून सर्वांकडून आमचा दंडवत प्रणाम। आणि रनाळा निवासी माझे गुरुबंधू रुद्रपूरकर बाबाजी, विजयराज दादाजी पंजाबी आणि आमचे सन्मित्र ज्यांनी आम्ही शास्त्री वगैरे सगळे सोबत केलेले असेल, तुम्हाला नागपूर वासियांना कविराज म्हणून लाभलेले असे मुकुंदराव दादाजी, अहेर माकर बाबाजी, सुदामराव दादाजी, जामोदेकर दादा, धाराशिवकर बाबा आणि गीतावाले बाबा, जे सर्वांना सुपरिचित आहे, ज्यांच्या मुखातून कित्येक तरी जामोदेकर दादा, ज्यांच्या मुखातून श्रीमद भगवद्गीता हे सर्व महिला वर्ग आपण अभ्यासतो, जे आपल्या म्हणजे धावपळीच्या जीवनामध्ये सकाळच्या वेळातला वेळ काढून, दुपारच्या वेळातला वेळ काढून, गाडीत असो कुठेही असो आपला मोबाईल चालू करतात। एक वेळ आम्ही सोबत होतो, बाई गाणी थांब म्हणे, आता म्हणे माझा गीतेचा अध्याय चालू होते, म्हटलं दादा तुम्ही अभ्यास करा, आम्ही स्नान म्हणजे स्थानवंदन करतो म्हटलं आणि मग आम्ही तुमच्याजवळ बसतो। मग आम्ही ऐकलं श्रीमद भगवद्गीता दादांची, खूप सुंदर। तुम्ही महिला ज्या आता इथे आलेल्या आहेत, महिला वर्ग जो आलेला आहे तो दादांना खूप सुंदर रीतीने अभ्यास म्हणजे जे घोक म्हणतात महानुभव भाषेमध्ये जे घोक म्हणतात ते घोक म्हणत आम्ही मोबाईलवर ऐकलेलं आहे। त्यामुळे ज्या काही इथे त्या महिला उपस्थित असतील त्यांचे सुद्धा खूप आभार आणि त्यांना सुद्धा दंडवत। आणि मी माझ्या आता 2 शब्दांना सुरुवात करते। आज आपण इथे काय पाहिलेलं आहे? पंचवतार उपहार। मग आता हा पंचवतार उपहार पाहिला आणि पंचवतार उपहारामध्ये आपण काय चंदनगंध लावतो ना, सर्व स्टार्टिंगला चंदनगंध झाले की पुष्प एक वाहतो, पुष्प एक वाहिले। आपल्या स्वामींनी काय सांगितलेलं आहे? पुष्प एक पाहिजे। मग आता ते पुष्प एक पाहिजे तर मग ह्या ज्या कार्यक्रमाच्या आयोजक आहेत तर त्या आमच्या मावशीबाई तपस्विनी पुष्पा मावशी पंजाबी, तर त्यांनी पुष्प एक पाहिजे, त्यांच्या नावातच फुलांचा सुवास आहे आणि त्या फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या सर्व तुम्ही आहात। तर ते पुष्प आपलं असं गुलाबाच्या फुलासारखं एकदम निखळपणे असं उमललेलं आहे आणि ते पुष्प कसं आहे ते आपल्याला सर्वांना आता इथं म्हणजे आम्हाला सर्वांना दिसत आहे, ज्या स्टेजवर उपस्थित आहे त्या सर्वांना त्या ताईंनी कशा प्रकारे तुम्हाला एका दोऱ्यामध्ये गुंफून ठेवलेलं आहे आणि ते माळ कशी तयार झालेली आहे हे आम्ही बघत आहोत। ताईंचे खूप कष्ट की ताईंनी एक ताई मला सकाळी म्हटलं बाई खूप मेहनत करावं लागते आणि म्हटलं ताई मेहनत तर प्रत्येक गोष्टीला करावं लागते, मेहनतीशिवाय काहीच नाही। तर अशा प्रकारे हा ताई आणि दादा आणि तुम्ही सर्वांच्या मदतीनं साकार झालेला हा पंचवतार उपहार की साक्षात तो परमेश्वर येऊन तुमच्या श्रद्धेला भावाला मान देऊन स्वामी इथे साधनदाता श्री चक्रधर स्वामी महाराज, माझे देव श्री चक्रधर स्वामी महाराज आणि श्री दत्तात्रेय महाराज हे इथे चिरायू अवतार कोणते आहेत? श्री दत्तात्रेय महाराज हे सुद्धा इथे आले आणि त्यांनी आपल्या ह्या पंचवतार उपहाराचा स्वीकार केला। तर अशा प्रकारे आपण एक महिला काय आहे, एका घराची आपण काय करतो, एकेका घराचं संगोपन करतो आणि ते संगोपन किती छान प्रकारे तुम्ही करता, छान प्रकारे तुम्ही जे पंचवतार उपहाराचं सामान आणलं तर त्याप्रमाणे असं हे सर्व करून
आपण म्हणजे जो प्रतिसाद ह्या कार्यक्रमाला दिलेला आहे, तर अशाच प्रकारे हा प्रतिसाद देत एक वेळ जेव्हा आपले स्वामी साधनदाता श्री चक्रधर स्वामी आपल्याला सोडून बेलापूरवरून निघून गेले होते, तर तेव्हा श्री नाट्यवाचार्य हे स्वामींच्या विरहात काय म्हणत होते? मज भिक्षा द्या माझा देव श्री चक्रधर द्या. काय म्हणाले? माझा देव श्री चक्रधर द्या, माझा देव श्री चक्रधर द्या. असं प्रत्येकाच्या दारात जाऊन श्री नाट्यवाचार्य भिक्षेमध्ये काय मागत होते? काय मागत होते? आया हो, माझा देव श्री चक्रधर द्या. मग तो श्री चक्रधर मागता मागता भानखेडीच्या या जंगलामध्ये येऊन ते अवस्थामग्न झाले, अवस्थेत पडले. 10 अवस्था त्यांना प्राप्त झाल्या. आता महादाई झाले आपल्या भावाला शोधत कुठे गावे शोधले. तेव्हा श्रीगुरु बाबांजवळ आले आणि श्रीगुरु बाबांना म्हणते, देवा स्वामी तर सोडून गेले हो, स्वामी माझा देव श्री चक्रधर स्वामी महाराज सोडून गेले आणि नागदेव तो सुद्धा दिसत नाही. मग तो नागदेव सुद्धा दिसत नाही. मग स्वामी श्रीगुरु बाबांना त्यांची क्यू येते आणि श्रीगुरु बाबा म्हणतात, मेली जाय भानखेडी जाय म्हणे. कुठं जाय? भानखेडीच्या डोंगरात जाऊ श्री नाट्यवाचार्याला शोधून आणा. मग ते जातात. श्री नाट्यवाचार्यांना गुराख्यांना तिथे गवळ्यांना विचारतात की तुम्हाला श्री नाट्यवाचार्य म्हणजे इथे असा वेळा असं कोणी पुरुष आलेला आहे का? तर एक जण म्हणते, आई एक जण आलेला आहे, तो वेळा आहे आणि ते म्हणते की श्री चक्रधर द्या, श्री चक्रधर द्या. मग ते कुठे आहे? तर म्हणतात तिकडे कुठेतरी डोंगरात वगैरे ते पडून आहेत. मग ते महादाईचा त्यांना शोधतात आणि शोधून त्यांचे जे वाळवी लागलेली असते ते काढतात आणि काढल्यानंतर झटकून टाकतात. त्यांना कुरुंदने गवळीयाने कुरुंदने मोठी पिळून त्याचे लागले. गवळीयाने त्यांना कुरुंद नावाच्या त्यांचे जीवन सावरले गेले होते, जे परमेश्वराच्या कैवल्य पदाला प्राप्त होणार होते. जर ते कैवल्य पदाला प्राप्त झाले असते तर आज एवढा संत समागम हा नसता. ते महादाईचा जातात, त्यांना आणतात, त्यांना गोळ्याला दूध पाजतात आणि एवढे मोठे श्री नाट्यवाचार्य यांना महादाईचा पाठपोळीवर घेते आणि खाली आणते. खाली आणल्यानंतर गावोनी गाव असं करत परमेश्वरपूरला पोहोचतात. त्या मातोश्रीनं त्या महादाईसानं काय केलेलं आहे? आपला महानुभाव पंथ हा पाठीवर आणलेला आहे. त्याचप्रमाणे ह्या पुष्पाताईंनी आणि बंधुराज गीतावाले बाबा या दोघं बंधू म्हणजे बहीण भावांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाचे आपण सर्व साक्षी आहोत. अशाच प्रकारे प्रत्येक भाऊ आणि बहीण असंच महानुभाव पंथामध्ये येऊ आणि आपल्या पंथाचा उद्धार हो. आताही महादाईचा तयार व्हा, असे भाऊ तयार करा आणि आपला महानुभाव पंथ पुढे न्या, हीच अपेक्षा आहे. कारण पंथामध्ये संन्यासचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि आश्रमात संन्यास घ्यायला या, हीच अपेक्षा आहे. आश्रमांची संख्या वाढवा, घराची संख्या कमी करा आणि महादाईचा बना. बस एवढं सांगते. 5 मिनिटं झाली. भगवान श्री दत्तात्रेय महाराज की जय. दंडवत प्रणाम सर्वांना. वासनिक सदभक्त बंधू आणि भगिनींनो, आपण या ठिकाणी आलेलो आहोत. हा कार्यक्रम अति कष्टाने, अति श्रमाने, अति परिश्रमाने उभा केला जातो. या ठिकाणी सर्वांनी एकत्रित यावं. इथे आल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला काही ना काही लाभ घडत असतो. इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा लाभ व्हावा, प्रत्येक व्यक्तीची आध्यात्मिक उंची वाढावी, प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक नामधारकाच्या हृदयामध्ये धर्म दृढ व्हावा, या सदहेतूने प्रेरित होऊन अशा या कार्यक्रमांचं आपण सर्व आयोजन करीत असतो. इथे आल्यानंतर एक बघूया की आपला काय काय लाभ होतो. श्री पंचावतार रूप आज झालेला आहे. 5ही अवतारांना आपण या ठिकाणी
जो भावपूर्ण विधी आहे तो समर्पित केलेला आहे. देवाला आपण जीव घातलेला आहे. दुसऱ्या पत्रिकेवरचं हेडिंग आहे संत समागम. इथे आल्यानंतर इथे आलेले जे ज्ञानीजन आहे, गुरुजन आहे, आचार्यगण आहे, त्या आचार्यगणांचं दर्शन आपल्याला होत आहे. आमचे निर्वेद स्तोत्रकार पंडित दायनदास म्हणतात, जया ज्ञानियाची दर्शने पापा होती पुरश्चरणे, तयाचा अवेर न करावे फलतेनी वंदावे. ज्यांच्या नुसत्या दर्शनाने पापाच्या राशी नासू शकतात अशी योग्यता, असा अधिकार, अशी पात्रता त्यांची आहे. अशा आचार्य गणांचं इथे आल्यानंतर आपल्याला दर्शन होतं. अनेकांना या कार्यक्रमामध्ये अन्नदान घडत असतं. जो तो ज्याच्या त्याच्या परी आपापल्या परी या कार्यक्रमामध्ये खारुताईचा वाटा समर्पित करीत असतो. आणि म्हणून इथे आल्यानंतर आपला काही ना काही लाभ आहे. नुसतं साधूंच्या दर्शनाने, संतांच्या दर्शनाने, आचार्य गणांच्या दर्शनाने अतिलाभ हा आपल्याला होऊ शकतो. असे बरेचसे उदाहरणं आहेत या चरित्रामध्ये, स्मृतीस्थळामध्ये आहे. आपण जर बघितलं, तुम्हाला एक देऊरवाड्याचं चरित्र मी या ठिकाणी सांगणार आहे. देऊरवाडा प्रत्येकाने स्थान नमस केलेला असेल, केलं की नाही? देऊरवाडा केला आहे ना, रिद्धपूर जवळ आहे. त्या देऊरवाड्याला आचार्य श्री नागदेव जेव्हा श्री प्रभुबाबांच्या सानिध्यामध्ये होते, श्री प्रभुबाबांच्या सेवेमध्ये होते, त्या देऊरवाड्याला बाजाराला जायचे, काही व्यापाराला जायचे. तिथे गेल्यानंतर जर बाजाराला वेळ असेल तर नृसिंहाचं मंदिर होतं, त्या मंदिराच्या पाठीमागे थोडीशी विश्रांती करायची, थांबायची. आणि अशात त्या मंदिरामध्ये भागवत कथा चाललेली आहे. श्रीकृष्ण महाराजांची भागवत कथा. ज्या भागवत कथेत श्रीकृष्ण महाराजांचं चरित्र सांगितलं जातं. प्रसंग आहे की श्रीकृष्ण महाराज त्या मथुरेमध्ये अवतीर्ण कसे झालेले आहेत, त्यांनी अवतार धारण कशा पद्धतीने केलेला आहे. कथाकार आहेत लक्ष्मीधर भट्ट, ते भागवतकार आहेत. त्या लक्ष्मीधर भट्टांनी तो प्रसंग वर्णन केलेला आहे. तो प्रसंग कसा आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे. अष्टमीची रात्र आहे, जिकडे तिकडे अंधार पसरलेला आहे. आकाशामध्ये विजांचा धडधडाट होत आहे. मुसळधार पाऊस चालू आहे. एक धार आकाशामध्ये, एक धार पाताळामध्ये. आणि अशामध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी ठीक 12 वाजता देवकीच्या उदरी अवतार धारण केलेला आहे. त्या मथुरेच्या तुरुंगामध्ये, कंसाच्या त्या तुरुंगामध्ये श्रीकृष्ण भगवंत अवतीर्ण झालेले आहेत. हा प्रसंग लक्ष्मीधर भट्ट त्या भक्तांना सांगत आहेत. आणि लक्ष्मीधर भट्ट साधे सुधे वक्ते नाही. ते लक्ष्मीधर भट्ट बोलताना जे वक्तृत्वाचे रस आहेत, नवरस, ते नवरस त्या वक्तृत्वामध्ये ओतून द्यायचे. जसं करुणा रस आहे. त्यांनी जर ठरवलं की या सभेला आपल्याला हसवायचं आहे तर हास्यरस त्या सभेमध्ये होतायचे. त्यांनी जर ठरवलं की या सभेला आपल्याला रडवायचं आहे तर त्या सभेमध्ये करुणा रस ते भरून द्यायचे. आणि सर्व ऐकणारे श्रोते हसहसा रडायचे. इतका प्रभावी वक्ता आहे तो. प्रभावी वक्ता बोलतो आहे, बोलल्यानंतर श्रोते मंत्रमुग्ध झालेले आहेत. आणि प्रसंग आहे की श्रीकृष्ण भगवंत मथुरेमध्ये अवतीर्ण झालेले आहेत. सगळे श्रोते आपलं देहभान विसरून गेलेले आहेत. सगळ्यांचं ध्यान त्यांच्या बोलण्याकडे लागलेलं आहे. ते कथाकार लक्ष्मीधर भट्ट देखील त्या कथेमध्ये असे एकरूप झालेले आहेत
प्रसंग ते सांगतायत की श्रीकृष्ण भगवंत अवतीर्ण झालेले आहेत आणि आता या बाळाला कुठे नेऊन ठेवायचं आहे, तर आपल्याला गोकुळामध्ये नेऊन ठेवायचं आहे. आणि श्रीकृष्ण महाराजांनी त्या ठिकाणी त्यांना दर्शन दिलं, मला तू गोकुळात नेऊन ठेव आणि तिथं आता झालेली जन्माला जी मुलगी आहे त्या मुलीला तू इथे घेऊन ये. वसुदेव म्हणतो, देवा माझ्या हाताला बेड्या लागलेल्या आहेत, तुरुंगाजवळ सगळे राक्षस पहारेकरी आहेत, इथून जाणं शक्य नाहीये, मी कसं करावं? जिथे अडचण येईल तिथे आमच्या श्रीचरणाचा स्पर्श करा. श्रीकृष्ण महाराजांचं बोलणं ऐकलं. वसुदेवाने ते बाळ त्या कांबळ्यामध्ये घेतलेला आहे. पहिलाच दरवाजा, त्या दरवाजाला श्रीकृष्ण महाराजांच्या चरण स्पर्श झाल्याबरोबर दरवाजाचं कुलूप गडलेलं आहे, दरवाजा खुललेला आहे, रस्ता मोकळा झालेला आहे आणि ते चालताय. हा प्रसंग लक्ष्मीधर भट्ट भक्तांना सांगताय. तेही देवभान विसरले, श्रोतेही देवभान विसरले आणि कथाकारही देवभान विसरलेला आहे. आणि अशातच तो कथाकार द्वापार युगामध्ये मीच आहो, हे द्वापार युग आहे आणि मी स्वतः वसुदेव आहे आणि हा भागवत म्हणजे श्रीकृष्ण आहे. तो भागवत ग्रंथ त्यांनी उचललेला आहे, आपल्या डोक्यावर ठेवलेला आहे. जणू काही ते श्रीकृष्ण भगवंताला त्या मथुरेतून गोकुळाकडे नेत आहेत. ते पुढे पुढे चाललेले आहेत, श्रोते त्यांच्या मागे मागे चाललेले आहेत. तिथे एक नदी आहे, आडवी नदी. त्या नदीमध्ये प्रवेश केला लक्ष्मीधर भट्टांनी. त्या नदीच्या पाण्याचा स्पर्श लक्ष्मीधर भट्टांना झाला आणि मग लक्ष्मीधर भट्ट भानावर आले की मी आहे लक्ष्मीधर भट्ट. माझ्या डोक्यावर श्रीकृष्ण भगवंत नाही, माझ्या डोक्यावर भागवत ग्रंथ आहे आणि हे गोकुळ नाही, हे द्वापार युग नाही, हे कलियुग आहे. आपण भागवत कथा सांगतो आहे. हे भान आलं, शुद्धीवर आले आणि धसधसा रडायला लागले आणि त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर आला. कोणता शब्द बाहेर आला? भक्त आहे पण देव नाही. हा शब्द त्यांनी बाहेर जोरात म्हटला. तोच शब्द आमच्या आचार्य श्री नागदेवांनी ऐकला. तो शब्द ऐकल्याबरोबर आचार्य तिकडून बोलताय, तुम्ही चुकीचं बोलताय. अहो देव आहे पण भक्त नाही. आहे का भक्त? श्रीकृष्ण भगवंतांनी द्वापार युगामध्ये सांगितलेलं आहे, माझं नाव घेणारा जो आहे तो मनुष्यानाम सहस्रेश, हजारातून एखादा. हे कधी सांगितलं? द्वापार युगामध्ये. आता कलियुगामध्ये काय म्हणावं लागेल आपल्याला? घरी बसतो, डोळ्याच्या समोर टीव्ही असते, इकडे गाठी चालू असते, तिकडे सिरियल चालू असते. तुम्ही सिरियल बघताय की गाठी करताय हे आमच्याही लक्षात येतं का? होईल का स्मरण आपलं? आपलं स्मरण घरी होत नाही. म्हणून आचार्यांनी सांगितलेलं आहे त्या की झाडाखाली बसून तुम्ही स्मरण केलेलं फार उत्तम. त्याही पेक्षा घरी स्मरण करण्यापेक्षा झाडाखाली गेले तिथं झोपले तेही उत्तम आहे, त्याच्याही पेक्षा उत्तम. आणि म्हणून त्या ठिकाणी आचार्य श्री नागदेव म्हणताय की भक्त आहे, अहो देव आहे पण भक्त नाही. ते लक्ष्मीधर भट्ट आवेशात येतात, जोरात आचार्यांना बोलतात, आचार्यांकडे पाहतात आणि आचार्यांकडे आवेशाने म्हणतात, हा नव्हे मी भक्त आणि मी भक्त आहे, श्रीकृष्ण महाराजांचा मी असीम भक्त आहे. मग आचार्य श्री नागदेव देखील आवेशात म्हणतायत त्यांना की हे नवे देव, रिद्धपूरला श्री प्रभू बाबा साक्षात श्रीकृष्ण महाराज. इंद्र भट्ट आपला लक्ष्मीधर भट्ट म्हणतात, आम्हाला श्रीकृष्ण भगवंताचं दर्शन होईल? म्हणे होईल, जरूर होईल. आचार्य श्री नागदेवांनी त्यांना म्हणून तर दिलं. लक्ष्मीधर भट्ट म्हणतात, चला मला दर्शन घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आचार्य मनामध्ये चिंता करतात, म्हणजे मनामध्ये विचार चक्र सुरू आहे आचार्यांच्या की आता काय करावं.
मी सांगून तर दिलं की श्रीकृष्ण भगवंत म्हणजे श्री प्रभू बाबा, आणि श्री प्रभू बाबांची जी श्रीमूर्ती आहे ती वेडी पिसी मूर्त आहे. मनात आलं तर काही होऊ शकतं, मनात नाही आलं तर काहीच देव करणार नाही. यांना दर्शन देणार की नाही देणार? अरे आमचे देव असते, आमचे साधनदाता असते, त्यांनी आमचे लाड केले, कौतुक केले, आमचा प्रत्येक हट्ट पुरवला, तेव्हा ते मनामध्ये दुःख करताय की श्री प्रभू बाबा दर्शन देतील की नाही देतील. ही चिंता त्यांनी मनामध्ये धरली. इकडे श्री प्रभू बाबा राजमठामध्ये बसलेले आहेत. जसे जसे ते लक्ष्मींदर भट्ट, आचार्य श्री नागदेव रितपुराच्या जवळ जवळ येत आहेत, तसं तसं श्री प्रभू बाबांना इकडे उत्कंठा लागलेली आहे दर्शन देण्याची. लक्ष्मींदर भट्ट आणि आचार्य श्री नागदेव रितपुराच्या जवळ आलेले आहे, जिथे आज आपण भैरव बुर्जाचं स्थान नमस्कार करतो, जिथे द्वारका दर्शन नावाचं स्थान आहे. नुकतंच मागच्या 2 वर्षापूर्वी आचार्य श्री सर्वविद आचार्य प्रवर श्री मोठे बाबा जाधववाडीचे त्यांच्या शुभ हस्ते त्या मंदिराचं कलशारोहण झालेलं आहे, उद्घाटन झालेलं आहे, जे रोडवरच आहे. तिथपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. श्री प्रभू बाबा दुडू धावत त्या ठिकाणी गेलेले आहेत, ज्या ठिकाणी आज द्वारका दर्शन नावाचं स्थान आहे. तिथे गेल्यानंतर उभे राहिलेले आहेत. लक्ष्मींदर भट्ट आणि आचार्य श्री नागदेव आलेले आहेत. श्री नागदेवांनी म्हटलं, हे आमचे श्रीकृष्ण भगवंत, आणि ते पाहतायत श्री प्रभू बाबांकडे. लक्ष्मींदर भट्टांना दर्शन झालेलं आहे साक्षात श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांचं. राज सिंहासनावर बसलेले आहेत. एका बाजूला उद्धव आहे, एका बाजूला अर्जुन आहे. 56 कोटी यादवांची सभा बसलेली आहे. ते सगळं द्वारकेचं सुंदर रम्य मनमोहक दृश्य बघून त्या लक्ष्मींदर भट्ट म्हणतात, अनंत जन्माची जी पुण्याई आहे ती आज कामाला आलेली आहे, फळाला आलेली आहे. मला साक्षात माझ्या श्रीकृष्ण भगवंताचं दर्शन झालेलं आहे. मनामध्ये दुःख होतं, अंतःकरणामध्ये दुःख होतं, अंतःकरणाला दुःखाचा स्पर्श होतो, तत्क्षण अश्रू बाहेर येतात. आणि मग ते लक्ष्मींदर भट्ट साक्षात श्रीकृष्ण महाराजांच्या श्री चरणावर, अर्थात श्री प्रभू बाबांच्या श्री चरणावर आपला माथा झुकवतात, श्री चरणावर डोकं ठेवतात, धसधसा रडतायत. जणू काही खूप दिवस झाले एखाद्या लहान लेकराची आई हरपलेली आहे, आणि ते लेकरू ती आई भेटल्यानंतर जसं रडते तसं ते लक्ष्मींदर भट्ट ढसढसा रडतायत. जणू काही आपल्या अश्रूंनी श्री प्रभू बाबांच्या श्री चरणाचा अभिषेक त्यांनी केलेला आहे. सगळं दुःख शांत झालेलं आहे. अनंत जन्माचं जे दुःख आहे, जे अंतःकरण दग्ध झालेलं आहे, ते अंतःकरण दग्ध झालेलं अंतःकरण अगदी शांत झालेलं आहे. सगळ्या मनाच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना त्या ठिकाणी जणू त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि ते शांत मन झाल्यानंतर त्यांनी आपलं डोकं उचललेलं आहे. पाहतात तर काय, 56 कोटी यादवही नाही, अर्जुनही नाही, उद्धव देवही नाही. मग कोण आहे? तर श्री प्रभू बाबा त्या ठिकाणी आहेत, ज्यांची दाढी लांब आहे, नाभीपर्यंत दाढी आहे, गगनाची वास पाहती, 16 हात धोत्र त्यांनी नेसताय, श्याम गौर वर्ण श्री मूर्ती आहे. असे ते श्री प्रभू बाबा त्यांनी पाहिले, आणि मनामध्ये त्यांचा भाव निर्माण झाला की हेच माझे श्रीकृष्ण चक्रवर्ती आहे. त्या सरीसे त्यांनी श्री प्रभू बाबांना अनुसरलेले आहे. श्री प्रभू बाबांजवळ ते राहायला लागलेले आहेत. त्यांनी लगेच संन्यास घेतलेला आहे. पुढे त्यांची जी पत्नी आहे ती त्यांना न्यायला येते, परंतु ते तिच्या सोबत जात नाही. सांगायचं तात्पर्य हे आहे, सांगायचं
संत समागम इथे हेडिंग वाचलं आणि त्यावरून मला ही स्मृती आठवलेली आहे की संत समागमाने आपलं किती कल्याण होऊ शकतं. दृष्ट देखील फायदा होऊ शकतो, अदृष्ट देखील फायदा होऊ शकतो. अदृष्ट फायदा लक्ष्मीधर भट्टांचा झालेला आहे की त्यांना देव दिसलेला आहे, देव दाखवलेला आहे. आणि हाच प्रयत्न या परमपूजनीय आदरणीय तपोनिधी पुष्पाताई पंजाबी दरवर्षी या ठिकाणी करत आहे. त्या निमित्त आहेत, आपल्या सगळ्यांना निमित्त आहे की त्या ह्या कार्यक्रम आयोजित करतात आणि त्यामुळे आपल्याला आचार्य गणांचं, विद्वत जनांचं, ज्ञानी जनांचं इथे आल्यानंतर दर्शन होतं. त्यांचा समागम, त्यांचा सत्संग आपल्याला लाभतो. चेतन झालंय. जर जी देवपूजा आहे ती देवपूजा वंदन करण्याचं भाग्य देखील आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर लाभत असतं. असे अनेक फायदे या कार्यक्रमाचे आहेत. हा एक नुसता एक फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एक फायदा सांगितला. इथे तुम्ही काहीही केलं नाही, नुसते येऊन जरी बसले तरी तुमचा फायदा आहे. बंधूंनो, गमतीमध्ये एक विनोद मी सांगत असतो कुठे की इथे आल्यानंतर तुमचा नुसतं बसले तरी वाया जात नाही. एक गाव होतं, त्या गावामध्ये पाटील होते. पाटील फार धार्मिक, परंतु पाटील जो आहे तो कधीही देवदेव न करणारा, तो कधीही कोण्या कार्यक्रमात जात नव्हता, कीर्तनात जात नव्हता, भजनात जात नव्हता. त्याला आध्यात्मिक म्हटलं का कंटाळा. आणि म्हणून तिनं सगळा ठेका त्या बाईनच घेतलेला होता. एरवी बाया या फार धार्मिक असतात. आणि म्हणून एक दिवशी त्या गावामध्ये कीर्तन होतं. त्या कीर्तनामध्ये पाटलींची तब्येत खराब होते आणि मग ती पाटलीन त्याला म्हणते, पाटलाला, की तू कार्यक्रमाला जायला पाहिजे. गावाचे आपण पाटील आहोत, आपल्याकडे पाटीलकी आहे आणि म्हणून तुम्ही आज माझी तब्येत खराब आहे, तुम्हाला त्या कीर्तनामध्ये जावंच लागेल. आता या जगामध्ये 4 अट्टा आहे, माहिती आहे का? किती अट्टा आहे? 4 अट्ट. बाल अट्ट, जोग अट्ट, राज अट्ट आणि एक महत्वाचा अट्ट स्त्री अट्ट. बाईने काही म्हटलं का ते माणसाला करूनच द्यावं लागतं, नाहीतर त्या जेवणाच्या वेळेस भांडे आपटल्याशिवाय राहत नाही. जेवण की मिळेल की नाही मिळेल याची गॅरंटी नाही राहत. म्हणून तो अट्ट पुरवावाच लागतो. पाटलीनबाई पाटलाच्या मागे लागली, तुम्हाला जावंच लागेल, कीर्तनात जावंच लागेल. मग काय, पाटील कंटाळून गेला. तिला म्हटलं ठीक आहे मी चालला जातो. मनामध्ये त्याने निश्चय केला, इथं झोपण्यापेक्षा कीर्तनात जाऊन झोपू आपण. तिथून तर आपल्याला खड्यात जायचं आहे झोपायला. आणि म्हणून पाटील उठला. कीर्तन चालू होतं बाबांचं. त्याने प्रवेशद्वारामध्ये पाय टाकल्याबरोबर एक आवाज ऐकला कीर्तनकार बाबाचा, आले का? काय ऐकलं? आले का? आणि तो खाली बसला. दुसरा आवाज ऐकला कीर्तनकारांचा, बसले का? आणि जसा पाटील बसला तसं काय झालं, तो झोपला. पूर्ण कीर्तन संपलं. तो झोपायला आलेला होता, तो काही ऐकायला आलेला नव्हता. पाटील झोपला, पूर्ण कीर्तन संपलं. लोक उठायला लागले, पाटीलही उठला. कीर्तनकाराचा तिसरा शब्द त्यांना ऐकला, उठले का? पाटील जायला लागले. चौथा शब्द कीर्तनकाराचा ऐकला त्याने, बोलता चालले का? आता 4 शब्द संपूर्ण कीर्तनामध्ये कीर्तनकार त्या पाटलाने ऐकले. कोणते कोणते? आले का, बसले का, उठले का, चालले का? आले का, बसले का, उठले का, चालले का? आले का, बसले का, उठले का, चालले का? पाटील मनामध्ये ध्यान करतोय, आले का, बसले का, उठले का, चालले का? असं कुठं कीर्तन असते का? म्हणजे मी कधी कीर्तन ऐकत नाही. इथं आलो तर हे 4 शब्द माझ्या कानावर पडले, आले का, बसले का, उठले का, चालले का? असं बोलत 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 पाटील खड्याजवळ पोहोचला. खड्यामध्ये माल होता, गहू होता, चणा होता, पोते बांधून होते.
फळ्याचा गेट त्याने लावलं, बाजेवर झोपला, थंडगार हवा येत होती, परंतु मनात चक्र चालू होतं की आले का, बसले का, उठले का, चालले का, हे काही कीर्तन नाही. आणि तो तेच बोलता बोलता पाटील झोपी गेला. वैज्ञानिकांचं देखील असं म्हणणं आहे की मनुष्य ज्या विचारानिशी झोपतो त्याच विचारानिशी सकाळी उठतो. हे लक्षात घ्या. तुम्ही वाटल्यास ट्राय करून पहा. तुम्ही जे मनामध्ये चिंता विचार करून झोपाल त्याच विचारानिशी सकाळी तुम्ही उठाल. कर्ण एकदा श्रीकृष्ण भगवंताला म्हणतो की तुम्हाला अर्जुन इतका प्रिय का आहे? अरे भक्ती तर मी पण करतो तुमची, पण अर्जुनच इतका प्रिय का आहे तुम्हाला? आणि म्हणून मग कर्णाला दाखवायसाठी अर्ध्या रात्री श्रीकृष्ण भगवंत कर्णाला सांगतात की तू अर्जुनाच्या शयन कक्षेकडे जा आणि त्याला बोलावून घेऊन ये. कर्ण शयन कक्षेकडे जातोय. श्रीकृष्ण 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 असा आवाज येतोय. जवळ जवळ जसा जसा जातो आवाज तसा तसा वाढतोय. त्याला वाटलं अर्जुन जागा आहे. तो अर्जुनाच्या शयन कक्षेमध्ये गेला. तिथे गेल्यानंतर त्याने दृश्य पाहिलेलं आहे की अर्जुन गाढ झोपलेला आहे, निद्रा देवीच्या अधीन झालेला आहे. परंतु त्या अर्जुनाच्या रोम रोमातून श्रीकृष्ण 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 असा आवाज येतो आहे. म्हणून वैज्ञानिक देखील हे म्हणतात की ज्या विचारांशी तुम्ही झोपाल रात्रभर त्याच विचाराचं चिंतन असतं. आणि पाटील झोपलेला आहे त्या विचारानिशी आले का, बसले का, उठले का, चालले का, तो बडबड करतोय. मोठमोठ्याने बडबड सुरू झालेली आहे झोपेमध्ये. तेवढ्या चार चोर त्याच्या त्या खळ्यामध्ये आलेले आहेत चोरी करायला धान्याची. त्यांनी गेट उघडलं. उघडल्याबरोबर पाटलाचा आवाज त्यांनी ऐकलेला आहे. आले का? त्यांना 20% गॅरंटी झाली की पाटील जागा आहे बरं का. ते पटकन खाली बसले. लगेच दुसरा शब्द त्यांनी ऐकला, कोणता? बसले का? 50% गॅरंटी झाली का पाटील जागी आहे. त्यांना वाटलं हे काही बरं नाही, गावचा पाटील आहे, आपल्याला ओळखतो, त्यानं जर आपल्याला पाहिलं ना उद्या बांधून बांधून मारेल. आणि म्हणून ते उठतात. उठल्याबरोबर तिसरा शब्द पाटलाचा ऐकतात, काय? उठले का? 100% गॅरंटी होते पाटील जागी आहे. काही खरं नाही आपलं. आपण चोरी करायची नाही, आपण निघून जायचं. गेटच्या बाहेर निघाले, चालायला लागले. चौथा शब्द त्यांनी ऐकला, कोणता? चालले का? जो पळाले चोर पुन्हा खड्यामध्ये आले नाही. हा कोणता फायदा झाला? हा दृष्टपर फायदा झाला. नुसता पाटील त्या कीर्तनात जाऊन झोपला तर एवढा मोठा फायदा झाला. तुम्ही इथे आल्यानंतर साधू संतांना दंडवत करता, साधू संतांना सुपारी देता, फळ देता, पूजन करता, भेटकाळ करतात, देवपूजा प्रसाद वंदन करतात. साधू संतांच्या ठिकाणी अन्नदान तुमचं होते आहे. अरे इथे एक गावचा प्रवेश झाला, मेरू येसरे गोमटे म्हटलेला आहे. तर तुम्ही किती भाग्यवान आहात. तुमच्यासारखे भाग्यवान दुसरे कोणी नाही. तुम्हा सगळ्यांना अशाच क्रिया सतत घडत राहो. अशाच चतुर्विध साधनाचा योग तुमच्या आयुष्यामध्ये येत राहो असं शुभचिंतन तुमच्या सर्वांप्रती या ठिकाणी व्यक्त करतो आणि लाभलेल्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. श्री दत्तात्रय. धन्यवाद.